स्पर्धा अगदी संपन्न झाल्या. जय पवार या गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. दिनेश पवार यांच्याकडून दिनेश ठोंबरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयांचा अगदी कॅश प्राइज असणारा. तर तब्बल विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे गोलंदाजांना. तर 2100 रुपयांचा मानकरी राहील. चला स्पीडअप करायचा प्लीज विनंती करते, कारण की या टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय. बराचसा वेळ अद्यापपर्यंत कदाचित 3 बॉलचा खेळ देखील संपन्न झाला असता, परंतु आता इथे 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटका आपल्याला कंप्लीट करायचा. याकडे देखील आपण लक्ष द्या. सध्या बॅटिंग करताना इथे पाहायला मिळतो या अंजरून संघ बॅटिंग करतो बा पहिल्या डावामध्ये. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम पाहिलं तर ई पोल मधील हा सामना. पहिलाच बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता. लोवर अगदी पाहायला गेलं तर हा बॉल शॉर्ट प्लेनचा होता. थ्रो इथे खराब करताना पाहायला मिळतील. हा बॉल देखील निघून जाईल. सरळ वाईट आलाय. त्यानंतर सिंगलही लावल्या आणि चौकारी आल्या आणि इथे 6 धावेंचा इशारा. तब्बल षटकार पाहायला मिळाला. थँक्यू डीजा. पहिलाच बॉल होता त्यावर व्हाईट बॉलचा इशारा. बाकला बॉल होता, त्यानंतर थ्रो केला. डीप मध्ये फिल्डर नाही आहे, प्रोटेक्शन देखील नव्हतं आणि ते 6 धावा मात्र खर्च केल्यात. दमदार सुरुवात इथून पाहायला गेलं तर अंजरून संघानं केली आहे, कारण की पहिल्याच बॉलवर पाहायला गेलं तर बोनसच्या माध्यमातून 6 धावा सध्या इथे निगडोली संघाच्या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात. त्याच गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2100 रुपयांचं कॅश प्राइज देखील लगावल्या गेल्या. सुरुवात थोडीशी खराब राहील. स्पीडअप. चला आज जेवढं स्पीडअप करता येईल टीम आपण करायचं आहे प्लीज. हो चांगला बॉल, परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट होता, त्यामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या होत्या एक्स्ट्राच्या माध्यमातून, परंतु आता परफेक्ट यॉर्क बॉल आणि इथे पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती देखील होताना पाहायला मिळते. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या बॉलवर 6 खर्च केल्या होत्या. पुन्हा बॉल अगदी पाहायला गेलं तर डाव्या बॅटनं मारायचं होता डीप मिड विकेट रिजन मध्ये, परंतु सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 न पुढे जाईल आणि सध्या पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. विकेट देखील फार महत्वाची राहील पहिल्या ओव्हरमध्ये निगडोली संघाच्या गोलंदाजांना, कारण की जर विकेट प्राप्त केली तर धावा दुसऱ्या सत्रामध्ये कमी पाहायला मिळतील आणि कदाचित लो स्कोरिंगचा सामना देखील पाहायला मिळेल, कारण की आज थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतोय. परंतु इनसाइड आउटला इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला चिरडत सरळ सीमा पार. येतो यावेळेसला बॉल चौकार. थँक्यू सो मच. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. पाहिलं तर या स्पर्धेतलं अगदी दुसरं ही रात्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर पाहायला गेलं तर उपस्थित या स्पर्धेमध्ये झाले होत्या आणि त्यांचं देखील आपण पाहिलं तर अगदी मनपूर्वक स्वागत देखील केलं गेला. सध्या टीमची धावसंख्या इथे पुढे जाईल. 11 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील आणि चौकाराचा मार देखील आता सध्या इथे गोलंदाज खाताना पाहायला मिळतो. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. ओहो यावेळेसला फॉलिंग स्वीप अगदी गुडघे वाकून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अगोदरच्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला होता, परंतु या बॉलवर आसमान सध्या दाखवलाय गोलंदाजाला आणि ठोकला यावेळेसला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. नंबर इथून 6 षटकार. थँक्यू डीजा. चला लगेच आपण एकत्र येऊ नका. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 17 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील.
पहिल्याच बॉलवर चुकी घडली गेल्या, तिथून आत्मविश्वास कमी झालाय गोलंदाजाचा आणि सध्या खराब लेंथवर गोलंदाजी करतोय. परंतु विसरून चालणार नाही या मित्र, ही मॅच या टीमसाठी तुम्ही खेळता आणि या सध्या तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक नव्हे तर अगदी गावाच्या नाव आणि या स्वतःच्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करणं हे अपेक्षित राहील. पाठीमागे हा बॉल निघून चाललाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकानं बॉल अडवलाय, पडलाय. परंतु दुसऱ्यासाठी तू कॉलिंग थोडंसं खराब होतं, परंतु येथे दुहेरी धाव आता कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि 2च्या मदतीनं 19 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. विकेट इथे प्राप्त करेल का जी सलामीची जोडी आहे. अगदी पाहायला गेलं तर अजिंक्य आणि निखिल अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. ती जोडीला तोडावी लागेल. जर सलामीच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले ना तर कुठेतरी दबाव क्रिएट होऊ शकतो नवख्या फलंदाजावर. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे हा बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, नो मॅन्स लँड, 4 रन चौकार. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोर कार्डवर लागले गेल्यात. त्यानंतर महेशजी सावंत यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. विक्रमजी त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्त्या आपण त्यांचा सन्मान करायचा. अगदी आपला अमूल्य बैल काढून आपण या स्पर्धेसाठी आलात आणि या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये त्यांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. चला कॅमेरामॅन अगदी कव्हरेज करायचा. अतिथी देवभव अशी सांस्कृतिक पाहायला मिळतील आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक मान्यवर आणि त्यांचा यथोचित सध्या मान सन्मान होताना पाहायला मिळतो. थँक्यू सो मच, मोस्ट वेलकम. परंतु जाऊया मॅचकडे देखील. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक देखील संपन्न झाल्या. त्यामध्ये या टीमची धावसंख्या पाहिली तर 23 धावा पाहायला मिळाल्यात. परंतु आता गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. अतुल हा गोलंदाज तुम्ही पाहताय, नौका राईट टर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज करेल आणि समोर डावखुरा त्याचा फलंदाज. निखिलचा हा फटका मिस टायमिंग आहे, 1 हँड कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आउट ऑफ द पार. नंबर इथूनचा आलाय षटकार. इथून षटकार आलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 23 होत्या, 6 धावा आणखीन ऍड केल्या तर 29 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. हाय स्कोर सध्या या दिशेनं हा संघ वाटचाल करतोय. इथे पाहायला गेलं तर फ्लाय स्वीपचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, लेग बाईटचा इशारा आला आणि सिंगलच्या मदतीनं सध्या धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचल्या. 30 धावा षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आणि सध्या तिसरं दशक देखील मार्गस्थ लागले गेले टीमच्या बाजूने. अंसरून संघ तुम्ही पाहताय पहिल्या बॅटिंग पहिल्या डावामध्ये करत असताना आणि 30 धावा सध्या स्कोर कार्डवर जमवल्यात. 15.00च्या सरासरीनं सध्या धावगती इथे राखली गेल्या. राईट हँड लेफ्टचं कॉम्बिनेशन आणि त्याच करीता थोडंसं फिल्डिंग करत असताना थोडासा अडकला पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजांना आता विकेटकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. विकेट आता फार महत्वाची राहील टीमला आणि यस इथे विकेटचा उल्लेख केला होता. बॉटम एज लागली या बॅटची आणि विकेट नंबर पहिला मैदानाच्या बाहेर अंजरून संघाचा फलंदाज इथे अजिंक्य होतोय झेलबाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. त्यानंतर समाधानची
दिसले साहेबांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली गेल्या त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. परंतु विकेट नंबर सध्या पहिलं इथे मैदानाच्या बाहेर झाल्या. धाव संख्या पाहिली तर 30 आणि नवीन खेळाडू संतोष दाखल झाल्या. शरीरयष्टी चांगल्या. मागच्याही डावामध्ये पाहायला गेलं तर ज्यावेळेला संघ अडचणीत होता डिफेन्सिव्ह शॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. सिंगलमध्ये रूपांतर केलं होतं धावाला. आय थिंक 2 धाव्यांची गरज असताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि सध्या 1 डाऊन रिजन मध्ये हे खेळाडू आहेत. हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मनगटी ताकदीचा प्रचंड वापर. बॉल सरळ सीमारेषाच्या बाहेर काऊ कॉर्नर रिजनला केलाय क्रेल आणि जसं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाले 6नं अकाउंट ओपन केलंय स्वतःच. षटकार 36 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. हाही फलंदाज सध्या बरचसाना पाहायला मिळालाय गोलंदाजांवर. आणखीन एकदा परंतु मिस क्यूडा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे 2 फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केल्या दुसऱ्यासाठी. ही धाव कदाचित पूर्ण झाली असती कारण की इष्टरक्षकाच्या हातामधून बॉल सुटलं गेलं होतं. बॅकअप दिलाय परंतु रिस्की धाव सध्या घेतली नाहीये कारण की त्यांना माहिती आहे अगोदरच्या अगदी 2 बॉल अगोदर 1 विकेट गेली होती आणि सध्या विकेट वाचून खेळणं हे फार महत्वाचं राहील अंतरून संघाला आणि सध्या तेच करताना पाहायला मिळतील. 37 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. षटक क्रमांक पाहिलं ना तरी इथे दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक सफलता या गोलंदाजाला मिळवली आहे परंतु त्याबरोबर धावा देखील सध्या खर्च केल्यात या गोलंदाजांना. 40च्या आतमध्ये आता इथे रोखण्याचा प्रयत्न राहील परंतु सरळ वी शेप मध्ये हा फटका पाहायला मिळाला. डीप मधना फिल्डर बॉल खाली येण्यापूर्वी सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 1-38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 2 इथे झालाय संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अंजरून संघानं जमवल्या टोटल 38 धावा. चला नवीन गोलंदाज आपण लगेच इन ऍक्शन मध्ये आणायचा आणि लगेच फिल्डिंग लावायची. अनुज असणार आहेत नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर ज्या पद्धतीनं आघाडीच्या गोलंदाजांना थोडीशी खराब कामगिरी केली ना येत्या 2 गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी करावी लागेल. त्यामध्ये किमान 7 ते 8 धावा त्यांना खर्च कराव्या लागतील. जर 7च्या प्रमाणे दोन्ही गोलंदाजांना जर धावा खर्च केल्या तर कुठेतरी 40, 45, 47 धावेंच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहू शकतो आहे तो अंजरून संघाच्या फलंदाजांना. परंतु तशी सध्या गोलंदाजी होईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. परंतु जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत करूया कारण की प्रचंड प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेमध्ये जोडला गेला. परिवर्तन विकास आघाडी चषक त्यांच्या वतीनं त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मॅच सध्या पाहिले तर ई बॉल मधील पाहायला मिळते तुम्हाला. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. यातून जो संघ जिंकेल अगदी उद्याच्या रात्रीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल. परंतु इथे नोचा इशारा. बॉल फाईन लेग रिजन मध्ये नंबर इथून आल्या 4. नो प्लस इथे मिळतील 1 टोटल 5. नो बॉल. उघडा डोले पहा नीट कारण की आता पुढचा बॉल असणार आहे फ्रीडचा बॉल आता इथून पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पाहिली तर सध्या 43 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. फ्रीडचा बॉल आहे. यावर फलंदाजाला नामी संधी देखील असणार आहे. ओहो परफेक्ट बॉल पाहायला मिळाला. हलकीशी पॅटची टो एन लागली गेल्या परंतु त्या ठिकाणी पहा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. जिथे एकच धाव होती रूपांतर धावेला दुहेरीमध्ये केला आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जर विचार केल्यानंतर 45 धावा स्कोर कार्डवर लागल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे. त्यामध्ये पहिल्याच बॉलवर 5 धावा या गोलंदाजांना खर्च केल्यात आणि
या बॉलवर सध्या 2 धावा खर्च केल्या गेल्यात. 45 धावा ऑन अ बोर्ड अंजरून टीम. ओ परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळालाय आणि पंचांनी लेग बिफोर विकेट इथे फलंदाज बाद घोषित केला गेलाय आणि धक्का क्रमांक इथे दुसरा लागला जातो. अंजरून संघ आणखीन एक विकेट इथे गमावत्या. थँक्यू डिसा. निगडोळी संघ पाहायला गेलं तर सध्या फ्रंट फुटला येतील, कारण की 2 आता महत्वाचे विकेट त्यांना प्राप्त झाल्यात. धाव संख्येचा विचार केला तर सध्या 45 आणि लॉस ऑफ 2 विकेट अंजरून संघ पाहायला मिळतील या मॅच मध्ये. का इथे 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न राहील. सध्या पाहिलं तर आणखीन एक षटक यानंतर टाकलं जाईल, परंतु धाव संख्या 45 आणि काय या ओव्हरमध्ये 50चा आकडा पूर्ण केला जाईल अंजरून संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये दाखल झाल्यात. ओमकार पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकावर दाखल झाल्यात. चांगल्या पद्धतीनं अंजरून संघ पाहिला तर चाबलीसला हायवेवरनं येत होतो, अगदी देवळाजवळ हा संघ एकवटला होता आणि चांगल्या पद्धतीनं पाहायला गेलं तर 3 षटकार कोणी मारले? ओमकारने मारले तर जोरकरने कोणच्याकडनं जनार्दनची शाळुंके त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर संतोष या फलंदाजाला सुवर्ण संधी असणारा. तब्बल 3 षटकार लगावल्या तर रोख रक्कम टोटल 1000 रुपयांचा असणारा. 3 षटकाराला लागोपाठ 1000 रुपयांचा कॅश प्राइज पाहायला मिळेल. संतोष या फलंदाजाकडे या नामी संधी असणार आहे. सध्या एटीएम देखील ओपन होताना पाहायला मिळतील मान्यवरांच्या हस्तेनं, परंतु हा बॉल बराच उंच जाणं पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आणि यस इथे पाहायला गेला तर फलंदाज आता क्रुशियल मोमेंटला पाहायला मिळेल, परंतु थँक्यू डिझा. त्यानंतर संदेशी कांबळे साहेबांचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये ज्या खेळाडूसाठी पाहायला गेलं तर रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइस लगावलं होतं ना, तेच खेळाडू पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये सध्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. विकेट नंबर आणखीन एक इथे गमावताना पाहायला मिळेल 45 या धावसंख्येवर. आता लेंथ मध्ये 46 धावा आणि लेंथ मध्ये सध्या इथे पाहायला मिळेल, परंतु काय लेझीनेसपणा पाहायला मिळालाय. विकेट कदाचित प्राप्त होऊ शकले असते, परंतु धाव नव्हतं, लक्ष नव्हतं आणि त्याच कारणास्तव इथे आणखीन 6 धावा ऍड कराव्या लागतील. षटकार थँक्यू डिसा. टीमची धावसंख्या पाहिली ना तर 52 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. अर्धशतक कंप्लीट आजच्या रात्रीमध्ये ठोकणारा संघ ठरतोय अंजरून संघ. काय कमालीची बॅटिंग, ज्या वेळेसला बॅटिंग करण्यासाठी हा संघ सज्ज झाला होता पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी पाहायला गेलं तर काय प्रचंड धावसंख्या उभारली होती. 23 धावा पाहायला मिळाले होते. स्विचचा हा फटका स्वीट आहे, देखणा फटका, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, अगोदरच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतरचा बॉल पाहिला तर थोडासा शॉर्ट लेनचा आणि स्विचचा हा फटका सीमा पार. इथे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर नंबर 4 चौकार.
शकतील का? इथे 60चा आकडा गाठला जाईल या पहिल्या मॅच मध्ये आणि या दुसऱ्या फेरीतली सध्या पहिली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय आणि जो संघ आता इथून जिंकेल तो उद्या पुन्हा या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि तिथून जो संघ क्वालिफाय होईल अगदी सुपर 5 मध्ये. परंतु नौके गोलंदाज इन ऍक्शन मध्ये किरण पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे दोन फिल्डर धावतात बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न होता परंतु चखवला बॉल आणि सीमा रेषाच्या बाहेर. नंबर इथून आलाय 4. याही षटकाला सुरुवात 4 न केलाय चौकार. थँक्यू डीचा. 60 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. काय कमालीची फटकेबाजी सध्या होताना पाहायला मिळाली आहे. अंधरून संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून शॉक लाईनचा वापर परंतु ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मधना फिल्डर पोहोचल्या बॅकअप दिला तत्पूर्वी सिंगल इथे प्राप्त केल्या. 61 धावा स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील या सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅच मध्ये. पहिला सत्र सध्या तुम्ही पाहताय. शॉर्ट प्लेनचा बॉल विकेटची संधी आणि यस इथे केला गेलाय टेक विकेट. आणखीन एक विकेट आता गमवेल अंजरून संघ आणि फलंदाज इथे बाद होतील सुमित. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या पाहिली ना तर सध्या 61 धावा आणि त्यामध्ये 4 विकेट गमावल्या. तिथून अंथरून संघाने आणि काय कमालीची सध्या फटकेबाजी चालत होती सुमितच्या माध्यमातून परंतु त्याला मैदानाच्या बाहेर मात्र परतवला गेला. गोलंदाज पाहिलं तर किरण आहे ज्यांना मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील राहिला होता परंतु जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ना ते खेळाडूंच्या बॅट मधना पहिल्या बॉलवर मोठा फटका पाहायला मिळालाय आणि फलंदाज पाहिलं तर सतीश यांच्या बॅट मधना लॉंग आहे हँडसम आहे षटकार देखील आहे. आणि षटकाराच्या मदतीने पाहिलं ना तर 67 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. 67 परंतु आणखीन एकदा मेजवानी सध्या प्रेक्षकांना सादर केल्या फलंदाजानं कारण की ठोकला गेलाय. आणखीन एकदा या ओव्हर मधील हा सेकंड माइटी यूज डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नंबरचा हा षटकार. थँक्यू डीजा. सध्या पाहायला गेलं तर रेकॉर्ड तोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील अंधरून संघाचे फलंदाज परंतु मिसकुडा फटका उंची जास्त लांबी कमी फिल्डरच्या हातामध्ये विकेट आता परतेल. आणखीन एक 5वा धक्का आणि टीमची धावसंख्या सध्या पाहिली ना स्कोर कार्ड वर तर 73 धावा लागलेत. येणारे बॉल असतील 24 आणि त्यामध्ये 74 धावेचा पाठलाग करायचा. आता इथे निगडोली संघाला काय इथून धावा चेस केल्या जातील येत्या 24 बॉल मध्ये 74 धावा. टी फॉर टॅग जसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल परंतु आमच्या अतिथी मान्यवर पाहायला गेलं तर या स्पर्धेतनं रजा घेताना पाहायला मिळतील. आपण आलात या स्पर्धेसाठी आणि आपला अमूल्य वेळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण दिला त्याबद्दल परिवर्तन विकास आघाडी चषक 2026च्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करूया. परंतु नेक्स्ट मॅच अगदी पाहायला गेलं तर पाहायला मिळेल इथून सी पॉल मधील चला गुलसुंदे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर
केवळी संघ खेळणारा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा. चला केलवली संघाचा अगदी कॅप्टन आपण लगेच यायचं आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर गुलसुंदे टीमचा कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी सी बॉल मधील पहिली फ्रेश मॅच यानंतर पाहायला मिळेल प्रेक्षकांना देखील. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चला आता इथून आयोजकांच्या माध्यमातून देखील स्ट्रिक वॉर्निंग आल्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं संपन्न करावं लागतील. जर तसं घडलं नाहीये तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि जसं खेळाडू बाद होईल त्यावेळेसला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू मैदानाच्या बाहेर परतेल. डगआउटचा खेळाडू आपण लगेच उठून मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा, नाही तर पॅनलाइज हे केलं जाईल. चला गुलसुंदे टीमचे कॅप्टन आल्यात. चला अंजरून संघाची एक्स्ट्रा खेळाडू त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला आता इथे चेअर्स द्यायच्या आहेत. मनोहरजी तांडेल त्यांच्या शुभ असताना पाहायला गेले तर या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. सी पॉल मधील फ्रेश मॅच पहिली लढत आता यानंतर पाहायला मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर दोन टीमच्या माध्यमातून टॉस इथे केला जातो बा. चला फक्त चेअर्स वर 9 खेळाडू बसतील याचं देखील आपण भान राखायचं. डगआउट मध्ये विपरीत अगदी पाहायला गेलं तर प्रेक्षक किंवा पाठी राख्यांसाठी या चेअर्स नसणार आहे. फक्त 9 खेळाडूंसाठी या ते चेअर्स उपलब्ध आहेत आणि फक्त तिथे 9च खेळाडू बसतील याचं देखील आपण लक्ष असू द्या. केलवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर गुलसुंदे संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला लढताना पाहायला मिळेल आणि या टॉस गुलसुंदे संघानं जिंकलाय. केलवली संघानं जशी मॅच संपेल आपलं डिसिजन लगेच कळवायचं आहे. जर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असेल तर जशी ही मॅच संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे, कारण की एक्स्ट्राचे सामने पाहायला मिळतील सध्या आणि यानंतरचा फ्रेश लॉट्स देखील पाहायला मिळेल आणि तिथून मॅच चालू होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. निगडोली टीमची समीर ऑन स्ट्राइक एंडला आणि त्यांच्या समवेतला सूरज अशी सलामीची जोडी दाखल झाल्या. चला गोलंदाज आपण स्पीडअप करा, कारण की 24 बॉल मध्ये 74 धावांचं लक्ष आहे आणि गोलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये अजिंक्य पाहायला मिळतील. राईट इथे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यास सुरुवात करतील. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेनचा होता, विकेट आहे यावेळेसला. यस, विकेट टेक केले पहिल्याच बॉलवर. धक्का क्रमांक पहिला लागला जातो आहे, परंतु नेक्स्ट खेळाडू चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर तो खेळाडू येण्याऐवजी आपला खेळाडू लगेच पाठवायचा, अन्यथा पॅनलाइज केला जाईल. आणि पहिला बॉल नेमका अगदी 10:31 पडलाय, याकडे देखील लक्ष असू द्या. थँक्यू डीजा, थँक्यू. चला 10:45 तुमचे 3 षटकं कंपल्सरी समाप्त होणं हे फार गरजेचं राहील, कारण की कंप्लीट 10 वाजून
31 मिनिटांना पहिला बॉल पडला. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि जर त्या अवधीनुसार आपण गोलंदाजी केली नाही आहे तर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. याकडे देखील लक्ष आपण केंद्रित करा, कारण की स्पर्धा चांगली आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर नियम आता तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स हे तुम्हाला फॉलो करावे लागतील. कारण की जर स्पर्धा चांगली करायची असेल ना तर अशा पद्धतीने पाहायला गेलं तर नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील. हा बॉल सध्या इथे आलाय डॉट. सध्या निगडोली संघ पाहिल्यानंतर बागफुटला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाला होता गोलंदाजाला आणि अजिंक्य तुम्ही सध्या पाहताय गोलंदाजी मार्कवर आहे. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा, परंतु आणखीन एक विकेट प्राप्त होईल का? बॉल तर हवेमध्ये आहे आणि विकेट नंबर दुसरा मैदानाच्या बाहेर परतेल निगडोली टीमचा. आणखीन एक विकेट इथे लॉस आहे. जय बॅक टू द डगआउट. थँक यू डीजा. जय हे खेळाडू बाद झाले, त्यांच्या जागेवर किरण नवीन फलंदाज दाखल झाला. टी फॉर टॅक तसंच तसं उत्तर देणं फार अपेक्षित राहील सध्या निगडोली टीमला, कारण की धावा सध्या पाहिलं तर एकही नाही आहे स्कोर कार्डवर आणि 2 विकेट सध्या लॉस आहे संघ. बॉल पाहिलं तर या ओव्हरचं संपन्न झाल्या टोटल 3. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला, परंतु इथे काय घडेल? हा बॉल निर्धाव जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिला मेडन षटक पाहायला मिळालं होतं या स्पर्धेमध्ये. आणखीन एकदा मेडन षटक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? परंतु हा फटका इनसाइड आउटला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. डीप मधला क्षेत्ररक्षक पोहोचण्यापूर्वी सेकंड साठी धावले होते, परंतु ओव्हर थ्रो. हे धाव कंप्लीट होईल का दुसऱ्या? परंतु नाही आहे, इथे सिंगलच पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 2 विकेट लॉस असताना 1 धाव मात्र स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळेल. आणि गुड स्टार्ट सध्या पाहायला गेलं तर शून्यामधून स्वराज्य अगदी पाहायला गेलं तर निर्माण या 2 खेळाडूंना सध्या करावं लागेल, कारण की 74 धावेंचा पाठलाग करायचा आहे. अथर्वजी पवार आणि नीरजजी गैणे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारे या स्पर्धेच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. परंतु काय कमालीचा धाव मात्र ते घेतली गेल्या. सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं इथे धाव संख्या टोटल पाहिलं ना तर स्कोर कार्डवर 2 लागल्या जातील. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेसला अंजरून संघ बॅटिंग करत होते ना 23 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या. चला लगेच आपण टीम मीटिंग करू नका, परंतु कॉंग्रॅच्युलेशन अंजरून संघ 5 मिनिटाच्या आतमध्ये पहिला षटक मात्र संपन्न झाला. कारण की पहिला बॉल पाहायला गेलं तर 10 वाजून 31 मिनिटांना टाकला गेला होता आणि तब्बल 5 वाजून 10 वाजून 35 मिनिटांना इथे षटक मात्र हे संपन्न केलाय. सध्या पाहिलं तर 18 मध्ये 72 धावांची गरज आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या संघाला. सध्या पाहायला गेलं तर काय होईल कसं होईल याकडे लक्ष देऊ नका. कसं प्रयत्न करू आणि कसं विजय मिळवू याकडे आता फार लक्ष केंद्रित करावं लागेल बॅटिंग टीमला. आणि यस इथे आसमानी सुलतानी हा बॉल पॉवरफुल बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. पार्किंग प्लॉटला नंबरचा षटकार. थँक्यू डिझा. इथून पाहिलं तर षटकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद असताना 2च धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु इथून षटकार येताना पाहायला मिळालाय. भव्य स्वागत गोलंदाजाचं केलं स्वागत आणि धाव संख्या पाहिली तर 8 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. टी फॉर टॅग. जर गोलंदाजांच्यावर अंजरून संघाचे फलंदाज वार करू शकतात तर इथे निगडोली संघाचे फलंदाज का अंजरून संघाच्या गोलंदाजानं वार करू शकत नाहीत
हे आता प्रत्यक्षित उदाहरण द्यावं लागेल सूत समेत, परंतु हा बॉल एक तेरी एक मेरी असा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. धावसंख्या स्थिर असेल टोटल 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पाहिलं तर दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हॅमिंग हा फटका आहे. चला बॅटरला चेक करायचा, जर लागलं असेल तर पाणी हवं असेल तर फलंदाज. सध्या पाहायला गेले तर फलंदाज थोडेसे इंजर्ड होताना पाहायला मिळतील, परंतु ज्या वेळेसला वाघ जखमी होतो ना त्यावेळेला शिकार आणखीन जोरदार होत्या. परंतु आता इथून शिकार केलं जाईल का गोलंदाजा हे देखील पाहणं योग्य राहील या मॅच मध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, इथे नो लुक शॉट पाहायला मिळालाय. बॉल पाहत राहिले फलंदाज, बॉल निघून गेला सीमा रेषा पार. कडक षटकार. पुढे जात असताना 14 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 60 धाब्यांचा आणखीन पाठला करायचा आहे. धावा चेस होऊ शकतात, कारण की आता या षटकामध्ये बॉल टोटल संपन्न झाल्यात अद्याप पर्यंत 4 आणि 2 बॉलचा खेळ सध्या शिल्लक आहे. 2 मोठे फटके खेचावे लागतील फलंदाजाला. आणि यस फुल टॉस बॉल, परंतु बॉलला सेफ केलाय फलंदाजानं. स्ट्राईक मात्र रोटेट केली गेलेली नाहीये. मी तर म्हणेन 2 धाबा होऊ शकल्या असत्या. अंतिम क्षणाला या 2 धाबा फार आठवणीत राहतील फलंदाजी करत असताना. परंतु सध्या पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला संपन्न. 14 धाबा. शॉर्ट प्लेनचा बॉल आणि का स्ट्राईक रोटेट केलं नाहीये मी, हे उदाहरण सध्या आम्हाला देखील देत असताना फलंदाज ठोकलाय आसमानी सुलतानी. परिवर्तन आघाडी चषक ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच डिस मास्टर. अगदी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर आणि शिरढोण नगरी आणि त्याच शिरढोण नगरीमधनं आज खऱ्या अर्थानं मी या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालो. प्रथमदा चांगली स्पर्धा आणि माझ्यासाठी देखील अपॉर्च्युनिटी राहील सध्या या परिसरामध्ये. टीमची धावसंख्या सध्या पाहिलं तर 20 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. सध्या गरज असणाऱ्या इथून 54 धाब्यांचा पाठलाग करायचा. बॉल पाहिलं तर आता इथून राहतील 12 आणि 12 बॉल मध्ये 54 धाब्यांची गरज आहे. जर पाहिलं ना तर 74 धाब्यांचा पाठलाग करत असताना सध्या पाहिलं तर 20 धाब्यांच्या जवळपास हा संघ जाऊन पोहोचलाय. 12 मध्ये पाहायला गेले तर 54 54 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. धावा चेस होऊ शकतात, परंतु आता ती करण्याची वेळ आणि सध्या ती वेळ पाहायला गेलं तर निगडुली संघाच्या फलंदाजांकडे आहे. रवीची रसाळ त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या आपण देखील याब मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आणि सध्या धावसंख्या पाहिली तर तिथे स्थिर असेल 20 या धावसंख्येवर. हा बॉल पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळेल 11 मध्ये. आता 54 धाब्यांची गरज आहे. ओहो, इथे बॅटची बॉटम एज लागताना पाहायला मिळेल आणि विकेट नंबर निगडोली संघ आणखीन एकदा गमावताना पाहायला मिळेल आणि धक्का क्रमांक इथे तिसरा लागला जाईल 20 या धावसंख्येवर. खेळाडू इथे होईल झेलबाद.
विकास नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु विसरून चालणार नाहीये मित्रांनो. टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आहे. या खेळमध्ये पाहायला गेलं तर कुठलाही टार्गेट हा सेफ नसतोय. धावा चेस होऊ शकतात, कारण की कित्येकदा पाहिलं 24 बॉल मध्ये 80+ धावा चेस होताना, कित्येकदा पाहिल्या 24 बॉल मध्ये 36 धावा डिफेन्स होताना, परंतु आज पाहायला गेलं तर परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये इथे धावा चेस केल्या जाईल का? चला लगेच आपण स्पीडअप करत राहायचा. बॉल पाहिलं तर 2 झाल्या संपन्न 10 मध्ये. 54 धाब्यांची गरज आहे आणि इथे पहा पंचांनी आकाशाकडे बोर्ड दाखवला. फलंदाज OUT आणखीन एकदा खेळाडू बाद. येणारे बॉल असतील 9 आणि त्यामध्ये पाहिलं तर 54 धाब्यांचा पाठलाग करायचा. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती ना अंजरून संघाच्या फलंदाजांना, तशी बॅटिंग करावी लागेल सध्या. परंतु यावेळेसला मधली दांडी इथे वाखवले गेले आहे आणि जोरदार ताल्यानं स्वागत करा, कारण की या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. अंजरून टीमचा गोलंदाज ओमकार ठरतोय या स्पर्धेमधील विकेट टेक गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. राम यांचं पाहिलं तर इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलाय. 20 या धावसंख्येवर पूर्णपणे पाहायला गेलं तर धावसंख्येला फुल स्टॉप लावलाय आणि आता 8 मध्ये 54 धावांची गरज असणारा. आणखीन एकदा लाऊडली अपील केला जातोय. पायावर हा बॉल पाहायला मिळालाय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि डॉट बॉलची इथे सध्या समाप्ती देखील होताना पाहायला मिळते. आणखीन एकदा या स्पर्धेमधील मेडन षटकच्या दिशेने वाटचाल करतोय गोलंदाज ओमकार. त्याच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक राहिल्या या स्पर्धेमधील, परंतु मेडन षटक देखील येईल का? परंतु नाही. या थर्डमॅन कडे हा बॉल चाललाय डीप मध्ये. थर्डमॅन गलीच्या रिजन मध्ये आणि इथे पाहायला गेलं तर बॉलला थ्रो केला. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीनं 22 धावा धावफलकावर. ओमकार रसाळ यासाठी सुवर्ण संधी. पांडुरंगजी रसाळ त्यांच्या माध्यमातून ओमकार साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आला विकेट हॅट्रिक साठी. पाहायला गेलं तर पांडुरंगजी रसाळ त्यांच्या माध्यमातून इथे मनोबल वाढवला जातो आणि का वाढवू नये. जर गोलंदाजी चांगली होत असेल आपल्या गावाच्या टीमच्या खेळाडूंकडनं, जर मॅच मध्ये चांगलं आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असतील तर त्याचं कौतुक होणं फार गरजेचं आणि सध्या कौतुक करूया आपण ओमकार या गोलंदाजाचं. चला अंजरून संघाचे 12वे खेळाडू आपण वरती यायचा. ओमकार यांचं आडनाव. ओहो, फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु उशिरानं आलाय, परंतु थेट आलाय सीमा रेषेच्या बाहेर. उशीर झाला या फटक्याला, परंतु जाता जाता इशारा आता फलंदाज देताना पाहायला मिळतील. नंबरचा षटकार. थँक्यू डीजा. फलंदाज आपण पाहताय सूरज वैयक्तिक 25 या धावसंख्येवर एकटा लढतोय. जर त्याला साथ लाभली असती ना तर कुठेतरी पाहायला गेलं तर निगडोली संघ देखील विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकला असता, परंतु सध्या उशीर झाले. धावसंख्येला इथे सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला वाढ होताना पाहायला मिळेल आणि 29 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 29 रन्स, लॉस ऑफ
5 विकेट टीम पाहायला गेलं तर निगडोली संघ आणि 4 बॉल मध्ये 45 धावांची मात्र आवश्यकता आहे. हा बॉल थोडासा बाहेर जाणारा पाहायला मिळाला. ऑफ साइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु लेन सध्या मिस केल्या आणि व्हाईटच्या मदतीनं 30 धावा कंप्लीट झाल्यात. हा बॉल इथे चांगल्या लेंथवर टाकलाय ओमिया गोलंदाजानं आणि या पहिल्या बॉलवर भव्य स्वागत केला होता या गोलंदाजाचा परंतु तदनंतरचा बॉल वाईट आणि आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 मध्ये 44 धावांची गरज आहे. हा बॉल देखील पाहायला गेला तर निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते. आता पाहिलं ना तर बॉल असतील टोटल या षटकामध्ये 2 आणि 2 मध्ये 44 करायचे आहेत. आडव्या बॅटनं हा फटका मारायचा होता. डीप बॅकवर्ड पाहायला गेलं तर रिजनचा खेळाडू आला होता धावत परंतु बॉलला अडवलाय. सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 31 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 1 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. ओहो या वेळेचा बॉल हवेमध्ये आणखीन एक विकेटची संधी आहे परंतु इथे संधी गमावली गेली आणि तब्बल 43 धावेनं इथे विजय संपादित केला अंजरून संघानं आणि थेट आता उद्याच्या रात्रीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल परंतु हार्डलक टीम निगडोली संघ पुढच्या वाटचाली गोलंदाजी केली होती परंतु अजिंक्य या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहतील. चला कमॉन अजिंक्य